Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभु येशू. We welcome all our precious viewers who are watching us online all throughout the world in the matchless and glorious name of our Lord and Savior Jesus Christ. संपूर्ण जगभरामधून आपल्याला जे सर्व आपले प्रेक्षक ऑनलाईन पाहत आहेत, तुम्हा सर्वांचं स्वागत आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करत आहोत. Beloved people, today is our Sunday morning worship service. प्रियांनो, आज सकाळी आपली रविवारची आशीर्वादित सभा आहे. And what a blessed day this is. आणि किती आशीर्वादित आणि धन्य असा दिवस. Once again God has given us this opportunity to hear the word of God. आणि देवबापाने आपल्याला हे सौभाग्य दिले, ही संधी दिली की पुन्हा एक बार आपण देवाचा शब्द ऐकावा. And the word of God is going to make our life. आणि देवाचा शब्दच आपलं जीवन बनवेल. So let us all prepare our hearts to receive the blessed word of God. तर आपली हृदय, आपली अंतःकरण तयार करा. देवाचा शब्द आपल्या हृदयामध्ये कार्य करेल. As we are going to hear the word of God, God is going to minister to us and bless us abundantly this day. आणि जसं आपण देवाचा शब्द ऐकणार आहोत, परमेश्वराचा शब्द आपल्याला भरपूर रीतीने सर्व भागामध्ये आशीर्वादित करेल. So now to hear the word of God, let us all join our hands and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashri, with a mighty applause. आणि आता देवाचा आशीर्वादित शब्द ऐकण्यासाठी आपले हात उंच करूया. टाळ्या वाजून देवाचे सेवक पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं स्वागत मोठ्याने करूयात. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Good morning to you all. सगळ्यांना शुभ सकाळ. May God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. May God speak to you. देव तुमच्याशी बोलो. May God encourage you through His word. देव त्याच्या शब्दाद्वारे तुम्हाला प्रोत्साहित करो. And may good things happen in your life. आणि चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडो. Amen. आमेन. As you open your ears, जसं तुम्ही तुमचे कान उघडाल, open your heart, आपलं हृदय उघडाल, open your mind, मन, हृदय, कान सर्व उघडा and hear what God has to tell you. आणि देवाला तुम्हाला जे सांगायचंय ते ऐका. Because this word is spirit and life, कारण हे वचन आत्मा व जीवन आहे. and it shall really bless you. आणि नक्की त्यातून तुम्हाला आशीर्वाद मिळतील. If you want to write it down, you can write down those points, लिहून घ्यायचे असतील मुद्दे तर लिहून घ्या. because it will benefit you. कारण त्यातनं तुमचाच फायदा होईल. Amen. Amen. So as you all join us this morning, तर आज या सकाळी तुम्ही सगळेजण आम्हाला पाहत असताना, ऐकत असताना prepare yourselves स्वतःची तयारी करा, आत्म तयारी करा and let God bless you. आणि देवाला तुम्हाला आशीर्वाद देऊ द्यात. Today's heading of the message is आजच्या उपदेशाचं शीर्षक आहे Tactics for Dealing with Pride. गर्व कसा हाताळायचा, त्यामागच्या युक्त्या. गर्व हाताळायच्या युक्त्या किंवा गर्व कसा हाताळायचा. Tactics for Dealing with Pride. सोपं आहे, गर्व कसा हाताळायचा असं आपण म्हणू शकतो की गर्व हाताळायला काय करायचं, Or how to deal with pride. गर्व कसा हाताळायचा. We'll open our Bibles to Proverbs chapter 8 verse 13. नीतिसूत्र 8:13 वरती आपलं पवित्र शास्त्र आपण सगळ्यांनी उघडूयात. Proverbs 8:13. नीतिसूत्र 8 अध्याय 13 वचन. The fear of the Lord is to hate evil, pride and arrogancy, and the evil way and the forward mouth do I hate. नीतिसूत्र 8 अध्याय आणि त्यातलं 13 वचन म्हणतं, यहोवाचे भय हे वाईटाचा द्वेष करणे होय. गर्व व अभिमान व कुमार्ग व कुटील मुख यांचा मी द्वेष करतो. See, here God specifically is telling us, इथे देव आपल्याला खास करून विशिष्ट रीतीनं सांगत आहे as children of God, we need to hate pride. की देवाची मुले या नात्याने आपण गर्वाचा तिरस्कार केला पाहिजे. Why? का? Because God Himself hates pride. कारण देवाला स्वतःला गर्व आवडत नाही. If God doesn't like something, आणि जर देवाला एखादी गोष्ट आवडत नाही, and if you like that something, परंतु ती गोष्ट तुम्हाला आवडत आहे, then you are in a loss. तर तुमचं नुकसान आहे, कारण ते देवाला आवडत नाहीये. But if God hates something, पण जर देव एखाद्या गोष्टीचा तिरस्कार करतो and you also hate that thing, आणि तुम्ही जर त्याच गोष्टीचा तिरस्कार केलात, then God will bless you. तर देव तुम्हाला आशीर्वादित करेल. Amen. Amen. So today I will talk on tactics for dealing with pride. तर आज गर्व कसा हाताळायचा याचे काही मुद्दे मी तुम्हा लोकांना देणार आहे. Because pride is an abomination to God. कारण गर्व म्हणजे देवासाठी एक अमंगळपणाच आहे. Pride will never let you to rise in your life. गर्व कधी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये उत्कर्षाला येऊ देणार नाही. Because God resists pride. कारण की देव गर्वाला विरोध करतो. He does not like pride. आणि देवाला गर्व आवडत नाही. Because pride will destroy your career. कारण गर्व तुमच्या करिअरचा नाश करेल. Pride will destroy your future. गर्व तुमच्या भविष्याचा नाश करेल. Pride will destroy your very life. आणि गर्व अगदी तुमच्या जीवनाचा शेवटी नाश करून सोडेल. No matter where you are placed, आणि मग तुम्ही कुठेही असा, काहीही करत असा, if you have pride, जर तुमच्यामध्ये गर्व
असेल very soon it will bring destruction. तर खूपच लवकर नाश तुमच्यावर येणार आहे. At every stage of our life आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला and our growth आणि आपली जी काही वाढ असते त्या प्रत्येक वाढीला and in every blessing, आणि जे काही आशीर्वाद आपल्याला मिळतात त्या सगळ्यात pride is always hidden. गर्व नेहमी लपलेला असतो. Pride is always hidden. गर्व नेहमी लपलेला असतो It can spring forth suddenly आणि anytime. गर्व कधीही अचानक येऊ शकतो बर का, डोकं वर काढून. It can just pounce on you आणि गर्व तुमच्यावर झडप घालू शकतो कधीही before you even realize it. आणि तुम्हाला कळणार पण नाही की तो गर्व कधी आला माझ्यात. And especially you need to be careful आणि खास करून तुम्ही काळजी घेतली पाहिजे when promotion becomes your portion, जेव्हा बढती तुमचा वाटा बनते when money increases, आणि पैसा तुमच्या पदरी जेव्हा वाढतो, when safety is around you. संरक्षण जेव्हा अवतीभोवती तुम्हाला अगदी खूप मिळालेलं असतं, Pride is lurking to spring forth. त्याला गर्व तिथे भटकतच असतो तुमच्यात यायला. And once pride sets in you, आणि एकदा का तो गर्व तुमच्यामध्ये आला then destruction follows. मग नाश त्याच्या मागे येतोच. There is nothing good in pride. आणि गर्वात काहीच चांगलं नाही रे. In fact, everything bad is in pride. उलट पक्षी गर्वामध्ये सगळं वाईटच वाईट आहे. And once it takes position in you, आणि एकदा का त्या गर्वाला तुमच्यामध्ये पद किंवा स्थान मिळालं, there is a sure downfall. मग नक्की तुमचं पतन होणार. Pride is the greatest enemy of Christians. एक तर गर्व म्हणजे ख्रिश्चन लोकांचा सगळ्यात मोठा वैरी म्हणजे शत्रू आहे. Pride also is the greatest enemy of the Gentiles. आणि गर्व परराष्ट्रीयांचा सुद्धा हे सगळ्यात मोठा वैरी आहे. As God cannot stand pride in Christians, God cannot stand pride even in Gentiles. जसं परमेश्वराला ख्रिश्चन लोकांमध्ये गर्व खपत नाही, तसं परमेश्वराला अविश्वासू लोकांमध्ये सुद्धा गर्व खपत नाही. But humility is our greatest friend. परंतु नम्रता आपला सगळ्यात मोठा मित्र आहे. Humility will open such miraculous doors for you नम्रता तुमच्यासाठी असे काही चमत्कारिक दरवाजे उघडेल that it will be a shocker for की you. तुम्हाला स्वतःला धक्का बसेल ते बघून. Humility does not regard you whether you have education or you have any standard or whatever. नम्रता हे बघून येत नसते की तुम्ही कोण आहात, कसे आहात, काय स्टँडर्डचे आहात. Humility, if you have it just brings prosperity. तुमच्यामध्ये जर नम्रता असेल तर ती समृद्धी आणतेच. Yes. And when God prospers you, आणि जेव्हा देव तुम्हाला समृद्ध करतो, many times He prospers you on the basis of humility. त्याला बऱ्याच वेळा किंवा अनेक वेळा देव तुम्हाला तुमच्या नम्रतेकडे बघून समृद्धी देतो. Whether you have education or not, it doesn't matter आणि then. मग त्यामागे तुम्ही शिक्षित असा नसा त्याने काही फरक पडत नाही. If humility stands strong in you, जर नम्रता फार खंबीरपणे तुझ्यामध्ये असेल ना, God will make ways to bless you. तर देव मार्ग काढून तुला आशीर्वादित जरूर करेल. Because God hates pride. कारण देवाला गर्व आवडत नाही. देव गर्वाचा तिरस्कार करतो. Bible says in Proverbs 16 verse 5, नीतिसूत्र 16:5 बायबल म्हणतं, the Lord detests all the proud of heart. Be sure of this thing, they will not go unpunished. नीतिसूत्र 16 अध्याय 5 वचन, जो हृदयात गर्विष्ठ आहे तो प्रत्येक जण यहोवाला वीट असा आहे. See that. खचित तो दंडा वाचून असणार नाही, म्हणजे त्याला दंड मिळणारच. So there is no benefit. मग त्यात काय फायदा आहे रे गर्विष्ठ राहून? So let us learn a few wise lessons on dealing with pride. तर चला ना थोडेसे सुज्ञ धडे शिकून घेऊया की हा गर्व नकोच आपल्याला, आपण तो हाताळून काढूनच टाकू जीवनातून. How do we know we have pride? आणि आपल्याला कसं कळायचं की आपल्यात किंवा माझ्यात गर्व आहे? If you distance yourself from others, that is pride. तुम्ही जर स्वतःला दुसऱ्यांपासून लांब ठेवत असाल तर तो गर्व आहे. If you are not a blessing to others, that is pride. तुम्ही दुसऱ्यांसाठी आशीर्वाद ठरत नसाल तर तो गर्व आहे. You know, the problem with self-pride is तुम्हाला माहितीये का, जो स्वाभिमान म्हणतात ना मराठीमध्ये, स्वाभिमान गर्वाचाच एक प्रकार आहे. तो म्हणजे it is distancing attitude. एक लांब राहायची वृत्ती I cannot mix with anyone. की मला नाही जमत कुणामध्ये मिसळायला, I cannot mix with everyone. मला नाही सगळ्यांमध्ये मिसळायला जमत. आय जस्ट कांट डू इट. I cannot stand this person. मला हा नाही चालत, मला हा माणूसच आवडत नाही, I cannot stand that person. आणि मला हा व्यक्ती पटतच नाही, मला त्याचं चालतच नाही. He thinks himself superior. कारण त्याला असं वाटतं की तो फार मोठा आहे. काय He thinks the त्याला असं वाटतं person की तो मोठा आहे. who has the pride attitude thinks himself to be superior आणि than others. ज्या माणसामध्ये गर्व असतो तो माणूस स्वतःला नेहमी दुसऱ्यांपेक्षा मोठंच मानतो.
That is pride. आणि तो गर्व असतो की स्वतःला दुसऱ्यांपेक्षा मोठं मानणं आणि असं काहीतरी म्हणणं की मला नाही जमत, मला लोकांमध्ये मिसळायला जमत नाही, मला हे खपत नाहीत, मला ते पटत नाहीत, I am of the elite group. आणि मी इलाइट म्हणजे अशा प्रतिष्ठित लोकांमधला आहे. But humility has a bonding attitude. पण नम्रता जी असते ना, त्या नम्रतामध्ये सगळ्यांना कसं एकत्र घेऊन चालायचं हा एक गुणधर्म असतो. When you flow with everyone, आणि जेव्हा तुम्ही सगळ्यांबरोबर वाहता that is humility. त्याला नम्रता म्हणतात. Jesus was flowing with everyone. येशू सगळ्यांबरोबर वाहत होते. The publicans and the sinners, जकातदार, पापी, the rich and the poor, श्रीमंत, गरीब, the Gentiles and the Jews. परराष्ट्रीय, यहुदी. Why? का? Because Jesus was a humble person. कारण येशू नम्र माणूस होते. And when you have no humility, you cannot be a blessing to God. You cannot save anybody. आणि आपल्यामध्ये नम्रता नसली ना की आपण देवासाठी आशीर्वाद ठरत नाही आणि आपण कुणाला तारणाकडे आणूही शकत नाही, कारण आपल्यातच नम्रता नाही. Pride is all wrong. आणि गर्व सगळा चुकीचा आहे. Amen. आमेन. Now, there is a healthy pride also. आता एक सुदृढ गर्व सुद्धा असतो, Little bit of it. थोडासा. Though you cannot call it pride, but जरी for learning sake, we will call healthy pride. जरी त्याला आपण गर्व म्हणू नाही शकत, पण आपल्याला एक धडा शिकता यावा म्हणून आपण म्हणूया चला सुदृढ गर्व. A little bit of it. थोडा, खूप नाही, सुदृढ थोडा गर्व असेल या. Like, can we have pride in our children? जसं आपण आपल्या मुलांचा अभिमान बाळगू शकतो का? आता हा गर्व म्हणजे, हा सुदृढ गर्व म्हणजे एक अभिमान, स्वाभिमान मराठीत ज्याला म्हणतात. तर आपल्याला मुलं आहेत, त्या मुलांमध्ये आपण अभिमान बाळगू शकतो की नाही? Can we have pride in our spouses? आपले नवरे आहेत, आपली बायको आहे, मग तिच्यात किंवा माझ्या नवऱ्यावर मी अभिमान बाळगू शकते का नाही? Can we have pride in our work? आपलं काही काम आहे, आपला काही पेशा आहे, त्यावर आपण अभिमान बाळगू शकतो की नाही? So there is a healthy pride that we need to speak of first. तर एक सुदृढ गर्व असतो, त्याच्याविषयी आपण बोललं पाहिजे. What is the difference between healthy pride and unhealthy pride or तर wrong pride? सुदृढ गर्व आणि चुकीचा गर्व, जो सुदृढ नाहीये तो चुकीचा गर्व, यांच्यात फरक काय? When you have self pride, जेव्हा आपल्यामध्ये स्वाभिमान येतो ना, स्वगर्व, it is distancing attitude. म्हणजे सगळ्यांपासून लांब राहायची वृत्ती की हेही नको, तेही नको, आणि कोणीच नको, Don't want even God. म्हणजे देवही नको मग त्याच्यात. That is vicious pride. आणि तो फार मोठा गर्व आहे. But when you have pride in others, पण इतरांमध्ये जेव्हा तुम्ही अभिमान बाळगता, it is acceptable pride. ते स्वीकारण्याजोगं आहे की हे हा माझा पती आहे किंवा ही माझी बायको, ही माझी मुलं आहेत, त्यांच्यात मी अभिमान बाळगते, ते स्वीकारण्याजोगं आहे. You can pride in others' work, आणि इतरांनी जे काम केलंय त्याचाही अभिमान तुम्ही बाळगू शकता. but you cannot pride in your work पण स्वतःच्या कामात अभिमान बाळगू नका बरं का, because that is wrong pride. कारण तो चुकीचा गर्व आहे, चुकीचा अभिमान आहे. When you pride in others' work, पण इतर माणसांच्या कामावर जर तुम्ही अभिमान बाळगला किंवा किती सुंदर काम करता हो तुम्ही, it is a bonding attitude. तर ते एकमेकांना बांधून ठेवायची ती वृत्ती असते की कोणी निसटता कामा नये, सारी इकट्ठा रेवे. Like when you boast about others, जसं जेव्हा तुम्ही इतरांविषयी काही अभिमान बाळग, then what happens? काय होतं मग You तेव्हा? are drawing them to you. तुम्ही त्यांना तुमच्या जवळ आणत असता, It is good. ते चांगलंच आहे. इतरांविषयी जेव्हा तुम्ही अभिमान बाळगता तेव्हा तुम्ही त्यांना स्वतःच्या जवळ आणत असता, आणि ते चांगलं आहे. But if you criticize others, पण जर तुम्ही इतरांची सारखी निंदा केली you show you are superior. तर तुम्ही काय दाखवायचा प्रयत्न करत असता की मी मोठा आणि माझ्यासारखा कोणीच नाही. And that is pride. त्याला गर्व म्हणतात रे. And they will not come close to you, they will go away from you. मग कोणी माणसं तुमच्या जवळ येणार नाहीये, ती आपोआप तुमच्यापासून 4 पावलं मग लांबच राहतील. Are you understanding, people? कळतंय का मी काय म्हणतोय? Jesus always encouraged the sinners also. येशूंनी तर नेहमी पाप्यांना सुद्धा प्रोत्साहन दिलं. Why? का? To draw them close to Him. की त्यांना की येशूंनी त्यांना स्वतःजवळ आणावं. See? When you have pride in somebody else's contribution, that is healthy pride. आणि कोणीतरी काहीतरी कुठल्या तरी कामामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्याविषयीनं तुम्ही अभिमान बाळगत आहात, तर ते स्वीकारण्याजोगं आहे. Healthy pride. आणि तो सुदृढ अभिमान आहे. But you should not pride in your own contribution. पण स्वतः तुम्ही काय त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे त्याच्याविषयी तुम्ही अभिमान बाळगू नका, कारण ते चुकीचा गर्व आहे तो. You can say what God has done through you. हा, असं तुम्ही म्हणू शकता जरूर की देवाने माझ्याद्वारे असं असं केलं. That is healthy pride. तो सुदृढ अभिमान किंवा गर्व. Amen. आमेन. When others are saying about you, इतर माणसं जेव्हा तुमच्याविषयी बोलतात, it is okay. ठीक आहे,
Because that is not pride. कारण तो काही गर्व नाही. Pride is when one speaks for himself. गर्व कशाला म्हणतात की स्वतः तो माणूस स्वतःविषयी सगळा गौरव 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 बोलतोय. मी केलं, मी होतो म्हणून झालं, Yes. माझ्यामुळे झालं, तो गर्व आहे. But when you put God in the picture, पण जेव्हा तुम्ही चित्रात देवाला आणता, that is healthy pride. तो सुदृढ गर्व आहे Amen. की माझ्याच्यानी काही होणं नाही, Yes. माझ्याद्वारे करणारा शेवटी देवच आहे That असं is म्हणणं okay. म्हणजे सुदृढ गर्व की मला काही होत नाही, माझ्याद्वारे देव करतो. Today I am in this top position, आज मी या उच्च पदावर आहे, but पण because of the grace of God. देवाची कृपा आहे म्हणून आहे रे, That माझ्यात is काही not, विशेष नाही. that is not unhealthy pride. मग तो असा आजारी गर्व नाही, तो सुदृढ गर्व आहे, सुदृढ अभिमान आहे तो. Amen. So let us learn a few things. तर थोडंसं शिकूया आपण ह्यावर. First, पहिला मुद्दा, the model of God. देवाचा नमुना. We should keep the model of God. म्हणजे देवाला आपण आपल्या समोर एक नमुना म्हणून ठेवायचं. You know, when God created the heaven and the earth, तुम्हाला माहितीये जेव्हा देवाने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली, He focused on His work. देवाने जेव्हा स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली, देवाने त्याच्या कामावर लक्ष केंद्रित केलं. And after 7 days, 7 when दिवसांनंतर He had finished the work, जेव्हा देवाचं काम देवाने संपवलं, He took rest. मग देवाने आराम केला And He sat back आणि बसला and saw the whole creation. आणि संपूर्ण निर्मिती देवाने पाहिली. And God said, it is good. आणि देव म्हणाला, सुंदर आहे हे. So that is not pride, त्याला काही गर्व म्हणत नाहीत काही, because God could really do it. कारण देव करू शकला ना तेवढी निर्मिती तशी. He did not want anybody's help, आणि देवाला कुणाच्या मदतीची गरज नव्हती. but we all need God's help. पहा, आपल्याला सगळ्यांनाच देवाच्या मदतीची गरज पडते. Also, तसंच when God saw all the work He had done, देवाने जेव्हा स्वतःच्या हातांनी निर्माण केलेलं सगळं काम पाहिलं, He was satisfied. देव समाधानी झाला. So somewhere when you do some work, you should also be satisfied. तर कुठेतरी कधीतरी जेव्हा तुम्ही काहीतरी काम करता, ते बघून तुम्हाला एक समाधान मिळालं पाहिजे. Some people say, don't even appreciate your work. काही लोक म्हणतात की स्वतःच्या कामाचं कौतुक सुद्धा करू नकोस. Don't appreciate it before the world, but appreciate yourself about it in your own rooms. ठीक आहे, जगासमोर कौतुक करू नकोस स्वतःच्या कामाचं, पण तुझ्या खोलीमध्ये तू कौतुक करू शकतोस स्वतःच्या कामाचं. Because there is nothing wrong in it. त्यात काही चुकीचं नाहीये, Because there it gives you satisfaction. कारण तिथे ते काम तुझे केलेलं आहे त्याचं कौतुक करणं म्हणजे तुला समाधान मिळतंय. Somewhere you have to be satisfied also. कुठेतरी तू समाधानी पण राहायला हवंय ना. You have to recheck also what you have done. आणि तुम्ही फेर तपासणी पण करायला हवी की मी हे काम केलं, Yes, I am happy. त्याची तपासणी परत केली गेली पाहिजे आणि मग आपल्यात तो आनंद आला पाहिजे की छान सुंदर मी समाधानी आहे Peter, you did a good work. की पीटर तू छान काम केलंस. Say. And so there is a place for improvement also. मग असं असतं तिथे एक विकसनासाठी पण जागा असते. So you can be satisfied in what you have done, and that is not pride. आणि तुम्ही जे काही करता त्यात तुम्ही अशा पद्धतीनं समाधानी राहू शकता आणि त्याला गर्व म्हणत नाही. Anything that is worthy of praise is proper. जे काही स्तुतीस योग्य आहे ते ठीक आहे. Say, because Paul said कारण पॉल म्हणाला in Philippians 4:8, फिलिप्पी 4:8, finally, brethren, whatever is true, whatever is honorable, whatever is right, whatever is pure, whatever is lovely, whatever is of good repute, if there is any excellence and if anything worthy of praise, let your mind dwell on these things. फिलिप्पी 4:8 मध्ये पॉल म्हणाला, शेवटी भावांनो, जे काही खरे, जे काही सन्मान्य, जे काही न्यायी, जे काही शुद्ध, जे काही प्रिय, जे काही सत्कीर्तिमान आहे, जर काही सद्गुण आहे, जर काही स्तुतीस पात्र असेल तर त्यांचे मनन करा, चालेल. If something is worthy of praise that you have done, you can just say, good, I did a good work. एखादी बाब, एखादं काम जर तू केलं आणि ते स्तुतीस योग्य केलेलं असशील तर तू म्हणू शकतोस की वा छान सुंदर, मी किती छान काम केलं हे. Don't say it before the people, लोकांसमोर म्हणू नका हवं तर, but say it to yourself, पण स्वतःला सांगा जरूर, that you will know where to improve, whether not to improve, whether you have done something worthy. म्हणजे तुमचं तुम्हाला पण कळेल की मी इथे कुठे अजून काही विकसन करायला हवं होतं का, अजून थोडंसं काही माझ्याकडनं सुधारणा व्हायला हवी होती का. Say, some encouragement you should have. कसं असतं, आपण काही करताना थोडंसं प्रोत्साहन तर आपल्याला पण गरजेचं आहे ना बेटा. Because many people think all pride is wrong. कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की सगळा गर्व
चुकीचा आहे. And so they never appreciate their own work nor anybody's work or any आणि excellence. म्हणून मग ते स्वतःने केलेल्या कामाचंही कधी कौतुक करत नाहीत, दुसऱ्यांनी केलेल्या कामाचंही कधीच काही कौतुक करत नाहीत आणि ते गप्प मोडवरच असतात सारखे. Why? का? Because they think it is pride. कारण त्यांना असं वाटतं नको नको गर्व आहे बाबा, कशाला बोलायचं. You are supposed to recognize quality and hard work. असं नाही, एखादा जर चांगला कामाचा दर्जा आहे आणि एखाद्याने जीव लावून त्यात मेहनत ओतली आहे, तो दोन शब्द स्तुतीचे आणि कौतुकाचे बनते आहे का नाही. जरूर. Many times we need to pride in the work, not in the worker. बऱ्याच वेळेला आपण कामात अभिमान घेतला पाहिजे, कामगारांवर नाही. Because कारण? the worker is helped by God. कामगाराला ते काम करायला देव मदत करतो, त्यामुळे कामात अभिमान बऱ्याच वेळेला बाळगायचा कामगारांवर नाही. Yes. The worker did the work because God was with him. कामगाराने ते काम केलं का? कारण देव त्याच्या पाठीशी होता म्हणून केलं. So that is the first point. हा पहिला मुद्दा झाला. Boast about others, don't boast about yourself. इतरांविषयी अभिमान बाळगा, स्वतःविषयी अभिमान बाळगू नका. Boasting about yourself is pride. Boasting about others is not pride. स्वतःच्या बढाया मारणं म्हणजे गर्व आहे, दुसऱ्यांविषयीनं बढाया मारणं म्हणजे गर्व नाही. Second point. दुसरा मुद्दा, Postpone the pride party. गर्वाची पार्टी जरा पुढे ढकला. गर्वाच्या मेजवान्या पुढे ढकला. We all have enough time in heaven to praise our work before Christ. आपल्या सगळ्यांकडे स्वर्गात खूप वेळ आहे ख्रिस्तासमोर आपण केलेल्या आपल्या सर्व कामांचं कौतुक करायला. Now don't spend all your life only praising what work has been done. आता आयुष्यभर मी हे काम केलं, मी हे काम केलं, त्याची स्तुती आणि त्याची पार्टी करत घालवू नका. There is a time एक वेळ असते, for celebration. आनंदोत्सव करायची एक वेळ असते. So बेटा. the best is let's postpone this pride party for now. तर अतिउत्तम म्हणजे गर्वाची मेजवानी सध्याला आपण पुढेच ढकलूया. Because Paul also says कारण पॉल असंही म्हणाला in 1 Corinthians 4th chapter, 1 करिंथ याच्या 4थ्या अध्यायामध्ये I care very little if I am judged by you or by any human court. की मी माणसाने का मानवी दरबाराने किती काय माझ्याविषयी बोललेलं आहे त्याची मी फारशी कदर करत नाही. Indeed, I don't even judge myself. आणि मी स्वतःचा न्याय सुद्धा करत नाही. My conscience is clear, माझा सद्विवेक भाव क्लिअर आहे. but that doesn't make me innocent. पण त्यातनं मी निष्पाप भोळा आहे असं काही नाही. It is the Lord who judges. प्रभू न्याय करतो. Therefore, judge nothing before the appointed time. आणि म्हणून ठरलेल्या वेळे अगोदर कशाचाही न्याय उचलली जीवन लावली टाळ्याला असं करू नका. Wait till the Lord comes. थांबा ना, प्रभू येईपर्यंत थांबा. He will bring to light what is hidden in darkness आणि जे अंधारात लपलंय ते प्रकाशात प्रभू आणेल. and will expose the motives of men's heart. आणि माणसांच्या हृदयांमागचे हेतू प्रभू प्रगट करेल. At that time, each one will receive his praise from God. आणि त्यावेळेला प्रत्येकाला त्याची स्तुती देवाकडनं मिळेल. So wait. म्हणून थांबा. We will all receive our due praises in heaven. आपल्याला सगळ्यांना आपली जी स्तुतीस आपल्याला वाटतं ना मी स्तुतीस पात्र आहे, मी कौतुकास पात्र आहे, ते सगळं आपल्याला स्वर्गात मिळेल. Pastor, I don't do much work because nobody praises me. पास्टर मी फारसं काम करत नाही कारण कोणी स्तुतीच करत नाही हो. Nobody realizes my hard work. आणि कुणाला माझी मेहनत दिसत नाही, माझं कौतुक कधी कोणी करत नाही, कधी पाठीवरनं हात फिरवत नाही. You will have time. वेळ येईल. Why you want from a sinful man to praise you? Jesus himself will praise you one day. पापी माणसाने तुझी एवढी स्तुती करायची तुला का रे इच्छा आहे, एवढी प्रबळ इच्छा? एके दिवशी तो निष्पाप येशू करेल ना तुझी स्तुती. You continue doing good. तू चांगलं करत राहा, You continue working, तू काम करत राहा doing the right things. आणि बरोबर त्या गोष्टी करत राहा. Praise will come from him. स्तुती देवाकडनं येईल. So whenever you feel a self pride coming up, तर जेव्हा केव्हा तुम्हाला असं जाणवतं की माझ्यात स्वाभिमान स्वगर्व येत आहे, just tell yourself, तेव्हा लगेच स्वतःला सांगायचं Peter, wait back. की पीटर थांब जरा, We can celebrate later. नंतर आपण पार्टी करू. There is just too much stuff to get done right now. का आत्ताला खूप काम करायचं बाकी आहे. So the longer you can postpone it, तर जितकं तुला जास्त ती गर्वाची पार्टी पुढे ढकलता येईल the better for you. तेवढंच तुझ्यासाठी चांगलं. The less likely it will occur ahead of schedule. आणि मग ते पुढे ढकललेलंच बरं असणार आहे, मग ते मध्ये येणार नाही. Amen. आमेन. Third point. तिसरा मुद्दा, Give no time to self-interest. स्वतःमध्ये जी उत्सुकता आहे ना त्यात वेळ घालवू नका. स्व उत्सुकतेत वेळ घालवू नका. म्हणजे मुद्दाच लिहायचा असेल तर स्व उत्सुकतेत वेळ घालवू नका की मी स्वतःत इंटरेस्ट, त्याच्यामध्ये एवढा वेळ नका घालवू. This is pride. त्यालाही गर्वच म्हणतात. He who focuses on the interest of others आणि जो माणूस मात्र दुसऱ्यांच्या भलाईत
जरा लक्ष घालतो and focuses on establishing the kingdom of God आणि देवाचं राज्य प्रस्थापित करण्यात जरा डोकं घालतो, cannot have a proud spirit. त्याच्यामध्ये घमेंडी आत्मा असूच शकत नाही. When you live for others, there is no haughty spirit at अरे all. तू दुसऱ्यांसाठी जगत असताना गरम चिडका फिडका आत्मा तुझ्यामध्ये असणारच कुठून आहे. No pride at all. गर्व येऊ शकत नाही तुझ्यामध्ये जेव्हा तू जगतोस दुसऱ्यांसाठी आहे, Because that is the model of Christ. कारण ख्रिस्ताचा नमुना हाच आहे. So focus on the interests and needs of others. तर इतरांना काय हवंय यावरती जरा लक्ष जास्त केंद्रित करा. When you focus on the needs of others, आणि इतरांच्या गरजांवर जेव्हा तुम्ही लक्ष केंद्रित कराल, you have no time to reflect on your excellence. तेव्हा स्वतः मी किती उत्कृष्ट आहे यावरती तुला नजर टाकायलाही वेळ मिळणार नाही. You will have less chances of falling in pride. आणि मग गर्वात पडायची संधी पण तुझ्या जीवनात कमी येईल. Paul said, पॉल म्हणाला, each one of you should look not only to your own interests, तुमच्यातल्या प्रत्येकाने फक्त स्वतःची भलाई बघू नये, but to the interests of others तर also. इतरांची भलाई सुद्धा पाहावी. Our interest, our attitude should be as the same as Christ. आपली उत्सुकता आणि आपली वृत्ती ख्रिस्ताची कशी होती तशी असली पाहिजे. Because though he was in the very nature of God, कारण येशू ख्रिस्त जरी अगदी देवासमान स्वभावात होते, he did not consider equality with God, तरी त्यांनी त्यावेळेस स्वतःला देवासमान मानलं नाही, but made himself of nothing, तर स्वतःला शून्य करून घेतलं took the nature of a servant, आणि एका चाकराचा, बोलीभाषेत नोकराचा स्वभाव आत्मसात केला made himself in the human likeness, आणि अगदी मानवी स्वभाव कसा असतो त्यात येशू अवतरले and died for us. आणि आपल्यासाठी चक्क मरण पावले. So there was no pride in him. म्हणजे येशूंमध्ये गर्व नव्हता हे सिद्ध होतं. The more you live for others, तसं जितकं जास्त तुम्ही दुसऱ्यांसाठी जगाल, pride will never show up in your गर्व life. कधीही तुझ्या जीवनात डोकं वर काढणार नाही. Amen. आमेन. Because who has time to waste in one person pride party? कारण कुणाकडे वेळ आहे एका माणसाच्या गर्वाच्या पार्टीत एवढा वेळ घालवायला? There is so much goodness to be done, खूप सारा चांगुलपणा अजून तर करायचा बाकी so आहे. much goal to be achieved, खूप सारी ध्येय अजून तर पूर्ण करायची बाकी आहेत so much celebrating of grace to be done. आणि अजून तर कृपेविषयीची मज्जा आणि आनंदोत्सव करणं खूप बाकी आहे. Amen. आमेन. तर हे गर्वाच्या पार्ट्या कुठं घेऊन बसायच्या? So fourth point. चौथा मुद्दा, Can I take pride in my work? माझ्या कामात मी स्वाभिमान बाळगला तर चालेल का? मी Yes. केलेल्या कामात मी जर स्वाभिमान बाळगला तर चालेल का? When you are not comparing your work with others, then it is proper. जर तू तुझ्या कामाची तुलना इतरांच्या कामाशी केली नाहीस तर मग ठीक आहे. Because when you are comparing your work with others, that is pride. कारण की जेव्हा तू स्वतःच्या कामाची तुलना इतरांच्या कामाशी करायला लागतो आणि असं म्हणायला लागतो की नाही नाही यांच्या सगळ्यांपेक्षा मीच जरा चांगलं काम केलं बरं का, मग तो गर्व आहे. But if you are only stating about yourself, it is not पण pride. जर फक्त स्वतःविषयी तुम्ही बोलत असाल की आज मी एक चांगलं काम केलं तर तो गर्व नाही, तो ठीक आहे, तो सुदृढ आहे. Try to understand these points. समजून घ्या हे मुद्दे मी काय सांगतोय. Comparison is always bringing pride in the picture. तुलना नेहमी गर्वाला चित्रात आणते. You can exult in the things of excellence, तुम्ही उत्कृष्ट अशा गोष्टींमध्ये एक अभिमान ठेवू शकता if you are involved in it. जर तू त्या कामात स्वतः गुंतलेला होता तर. You can say, yes, I did a good work. म्हणजे तुम्ही म्हणू शकता एवढं की मी हे छान काम केलं I आज. did this, brother. मी केलं आज. That is not pride. त्याला गर्व म्हणत नाहीत. एवढं आपण म्हणणं की आज मी हे काम केलं आणि मला असं वाटतं की मी चांगलं केलं, त्याला काही गर्व म्हणत नाहीत. But if you say, I did better than Mary and Tom, पण जर तुम्ही म्हणायला लागला की आण्याबण्यापेक्षा मी चांगलं केलंय, that is pride. मग गेला तू, मग तुझ्यात गर्व आलाय. कारण आण्याबण्याची नावं घेतलीच कशाला? Paul says पॉल म्हणतो in Galatians 6:4, गलती 6:4 वचन, if anyone thinks he is something when he is nothing, he deceives himself. गलती 6:4 वचन, परंतु प्रत्येकाने आपापल्या कामाची परीक्षा करावी आणि मग त्याची दुसऱ्या संबंधाने नव्हे तर केवळ स्वतः संबंधाने वाकाणणूक होईल. Each one should test his own actions. प्रत्येकाने आपापल्या कामांना तपासावं Then he can take pride in himself. आणि मग तो स्वतःला वाखाणून घेऊ शकतो त्या Say, बाबतीत. that means you can take pride in yourself. याचा अर्थ तुम्ही स्वतःमध्ये थोडासा गर्व असा सुदृढ ठेवू शकता. When? कधी? When you test your actions. जेव्हा तुम्ही केलेल्या कामांना तपासाल की आज मी हे काम केलं ते कसं केलं, मी Did I do it from a whole heart? संपूर्ण हृदयाने केलं की मरतुकड्या, Or did I do it with the wrong काही motivation? चुकीच्या हेतूनी तर मी केलं नाही ना. So you test yourself. स्वतःला तपासायचं. And then Paul says, मग पॉल म्हणतो then he can take pride in himself without comparing himself to somebody else. मग त्या पश्चात तो स्वतः संबंधाने वाखाणणूक करून घेऊ शकतो दुसऱ्या कुणाशीही स्वतःची तुलना न करता. For each one should carry his own load. कारण प्रत्येकाने आपापले ओझे तर व्हायलाच हवे. So you do your work well. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही जे काही काम कराल ते छान करा.
with your whole heart, संपूर्ण हृदयाने करा. having the love of God and love of the people, देवाचं प्रेम, लोकांवरचं प्रेम सगळं स्वतः ठेवून करा. then you will have something to be proud about. मग तुमच्यामध्ये काहीतरी थोडंसं स्वाभिमान बाळगायसारखं, स्वतःची वाखाणणूक करून घेण्यासारखं असू शकतं. But if you compare your जर- work with others' work, that is pride. इतर लोकांच्या कामाशी तुम्ही स्वतःच्या कामाची तुलना करायला लागलात तर मग तो गर्व आहे. So comparing is wrong pride, but exulting in the work in you that you did for God, through God, is proper pride. तर दुसऱ्यांच्या कामांशी स्वतःच्या कामाची तुलना करणं हा चुकीचा गर्व आहे. पण स्वतः जे काही काम केलं तेही मी देवाच्या दयेनं केलंय, देवाच्या कृपेनं केलंय असं म्हणून त्या स्वतःच्या कामाची वाखाणणूक करणं हा सुदृढ गर्व आहे. Sometimes you may not say, oh, by God's grace, I did this work. कधी कधी तुम्ही असं म्हणणार नाही कदाचित की देवाच्या कृपेनं मी हे काम केलंय, But you know it in your heart. पण तुला तुझं हृदयात माहिती असतं की हे तर माझ्याकडनं होणं नाही, प्रभूनीच केलंय. Others should not judge you. इतरांनी तुमचा न्याय करता कामा नये. You didn't put Lord in it. तू प्रभूला त्यात टाकलं नाहीस. But He knows it. अरे त्याला माहितीये ना तुला काय करायचंय. So sometimes He may not say it. तर कधी कधी तो बोलताना ते बोलणार नाही, But He believes that it पण is God who has त्याचा done it. विश्वास आहे, त्याला माहिती आहे की देवानेच माझ्याद्वारे केलेलं आहे, तर आपण त्यांचा न्याय करणारे कोणी नाही. And so sometimes तर कधी कधी you can exult in the work you have done. जे काम तुम्ही स्वतः केलंय त्यात तुम्ही स्वतःची थोडी वाखाणणूक करू शकता. Because you should also have something to enjoy with. पण तुमच्याकडे पण काहीतरी गोष्ट असायला हवी ना ज्यात तुम्ही मजा घ्याल. Otherwise, how will you receive the boost to do much more? नाही तर मग अजून जास्त काम करायची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळणार. You need to have personal satisfaction. एक व्यक्तिगत समाधान पण मिळायला हवं ना रे, आपण जे काही करतो त्या कामाविषयीचं क्या तृप्त झाले बाबा हे करून, मी असं केलं. कुठं तरी वाटलं पाहिजे ना. Say, मग त्यातनं एक प्रोत्साहन प्रेरणा आपल्याला Yes. मिळते. you need to have personal satisfaction of having done the work well. म्हणजे एक व्यक्तिगत समाधान असलं पाहिजे की मी जे काम केलं ते आज फार छान केलं. तसं जर नाही केलं तर सगळं ढेपाळल्यासारखं हा. होतं रे. So in your room, you can pat yourself. तर स्वतःच्या खोलीत जाऊन तू स्वतःची पाठ स्वतःच थोपट Peter, की पीटर I'm proud of you. मला तुझा गर्व आहे बरं का, म्हणजे अभिमान आहे मला तुझा. शाबास, You did it for others. तू दुसऱ्यांसाठी केलंस. You didn't keep that thing in your mind तू for काही yourself. मनात ठेवलं नाहीस स्वतःविषयी. Good. छान बरं का. Don't become slack now. आता तू असा आळस परत म्हणजे आळशी होऊ नकोस. Continue like this, only good work. जे चांगलं करतोयस ते करत राहा. So you need to boost yourself म्हणजे also. स्वतःला कुठेतरी आपण एक बूस्ट दिला पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे ना. That is not pride. त्याला गर्व म्हणत नाहीत. Go on further unto perfection. तर अजून परिपूर्णतेकडे जा कामात. And so that is the way to boost oneself. तर अशा रीतीनं आपण स्वतःला थोडं प्रोत्साहन देऊ शकतो, नाही तर अवसानं गळायला वेळ लागत नाही. And that kind of pride is not wrong. आणि मग तसल्या पद्धतीचा थोडा गर्व अभिमान आपल्यात असणं स्वतःच्या वाखाणणुकीविषयी ते चुकीचं नाहीये. So, but test your work. पण स्वतःचं काम तपासा बर का, Then pride in it. आणि मग त्याचा अभिमान बाळगा. You did it with wrong motives and pride in it, it is wrong. चुकीच्या हेतूनी कामं केली आणि मग तरीही त्याचा अभिमान बाळगला तर ते चुकीचं आहे, कारण ते काम तुम्ही केलं चुकीच्या हेतूनी होतं. See, if we don't put our actions to test, आपण जर आपल्या कृत्यांना तपासलं नाही ना, how can we take pride in ourselves or know where we have done wrong or where we have done right? तर मग कसं आपल्याला कळणार आहे की आपण जे काही केलं ते बरोबर केलंय का चुकीचं केलंय, आणि ते न समजता आपण मग कसा गर्व बाळगायचा. But see that pride does not just come out of you and in front of everyone you start boasting all the time. तर सगळ्यांसमोर तो गर्व यायला नको बाहेर, आणि सगळ्यांसमोर सारखं सारखं स्वतःचं कौतुक सुद्धा नको. See, that we need to be warned. त्याच्याविषयी ना तर आपल्याला सूचना दिलीच गेली पाहिजे की सगळ्यांसमोर सारखं सारखं आपलं कौतुक Yes, नको. because pride is very dangerous. का गर्व फार धोकादायक असतो बाबा. That we need to warn ourselves that we don't live in a state of pride and conceit always. आणि आपण तर स्वतःला नेहमी सूचना देत राहायची की आपल्याला त्या गर्वाच्या अवस्थेकडे जायचं नाहीये. त्यामुळे Yes. आपल्याला लोकांच्या समोर सारखं सारखं स्वतःच्या स्तुतीचा गदारोळ नको, Always comparing one's own attainment to those of others. की नेहमी मी जे केलं ते फार केलंय, त्यांच्यापेक्षा तर मी जास्त केलंय, त्यांनी तर काही केलंच नाही. नको तो प्रकार. And so we will feel superior. म्हणजे मग आपल्याला बरं वाटतं, मग आपल्याला वरिष्ठ वाटतं, आपल्याला मग मोठं वाटतं. This can attack even believers, नको. ह्याचा हल्ला ना खरं म्हटलं तर बिलीवर लोकांवर सुद्धा होऊ शकतो. even strong believers. अगदी खंबीर बिलीवर माणसं सुद्धा ह्याच्या आहारी जाऊ शकतात. Elijah also went into this phase. एलिया पण गेला या फेज मधनं. He told the Lord, एलिया प्रभूला म्हणाला, nobody is there, I am left alone, Lord. मी एकटाच आहे आणि कोणीच नाहीये.
I am only one who is serving you, मी Lord. एकटाच तुझी सेवा करत आहे आणि कोणीच करत नाहीये. God said, देव म्हटला Mr. Elijah, की एक्सक्यूज मी एलायजा, you're mistaken. कुठल्या भ्रमात राहतो बेटा? 7,000 are there. तुझी चूक झाली, अजून 7,000 आहेत. See? So the pride was trying to take over. म्हणजे काय, त्याच्यामध्ये त्याला गर्व यायचा प्रयत्न करत होता की मीच से- आणि कोणीच नाही, मीच. Sometimes when you work too much for आणि God, कधी कधी जेव्हा आपण देवाचं खूप काम करतो you look back that nobody is there, you are alone. आणि त्यावेळेला आपण मागे वळून बघतो आणि म्हणतो मी एकटीच आणि कोणीच करत नाहीये. Pride can enter. गर्व येऊ शकतो त्यावेळेला. Don't let pride ever enter you. तर नको ना, आपल्यामध्ये तो गर्व कधी यायलाच देऊ नका. Amen. आमेन. Rather to test one's own actions and minimize the possibility of self-deception. तर स्वतःच्या कामांना सारखं तपासत राहा आणि स्वफसवणूक जी असते त्यातनं लांब राहा. You know, there were times Paul even said कधी कधी पॉलही म्हणाला in 1 Corinthians 15:10, 1 करिंथ 15:10, but I labored more abundantly than they all, yet not I, but the grace of God which was with me. 1 करिंथ 15:10, जो काही मी आहे तो देवाच्या कृपेनं आहे, माझ्यावर त्याची जी कृपा आहे ती व्यर्थ झाली नाही. सर्वांपेक्षा मी अधिक श्रम केले Yes. तरी मी ते केले नाही, तर देवाची जी कृपा माझ्यावर होती ती न केले. That realization is very important. म्हणजे ती जी एक जाणीव असते ना, ती जाणीव महत्वाची असते. Paul didn't put Paul on the pedestal, he put God on the pedestal. पॉलने पॉलला देव केला नाही, पॉलने देवालाच देव ठेवला. He said, God was kind to me. म्हणजे पॉल काय म्हणाला, देव माझ्याशी दयाळू होता रे, He made me what I am आणि today. देवाने आज मी जे आहे ते मला केलंय रे. Yes, I worked harder than others. अर्थातच इतरांपेक्षा मी जास्त श्रम केलेले See, आहेत. there was a little bit comparison. म्हणजे थोडीशी तुलना त्याने केली की अर्थातच इतरांपेक्षा जास्त काम मी केलंय बरं का. Yes, but yet, तरी it was God who was energizing me. देव मला स्फूर्ती देत होता म्हणून झालं. See? So when you are comparing yourself with others, you need to put God in the तर picture. जेव्हा तुम्ही इतरांच्या कामाशी स्वतःच्या कामाची तुलना करत असता तेव्हा मुद्दामून देवाला मध्ये टाका, See? म्हणजे मग गर्व येणार नाही. Yes. So that other person also will know, oh, God did it through म्हणजे you, इतर brother. माणसांना पण कळेल की देवाने या माणसाद्वारे एवढं काम केलं. हं, See? Finally, it is God who should approve you. कारण सरतेशेवटी देवाने तुझ्यावरती शिक्का मारला पाहिजे, See? So, मान्यतेचा. so whenever you boast about your work, तर जेव्हा केव्हा तू स्वतःच्या कामाविषयी अभिमान बाळगशील, it should not be with comparison, तो असं तुलना करून बाळगू नकोस, but in oneself to the limit that you have a sober reflection. पण एवढ्या मर्यादेमध्ये की एक सौम्य असं प्रतिबिंब त्याचं असावं, की एक लिमिटेड, Yes. म्हणजे की हा मी केलं, Yes. छान, देवामुळे Yes. केलं. Whatever work you have accomplished in a limited way, you can say it because of the fear that pride can take over. एक मर्यादित See? अशा 4 शब्दांमध्ये आपण स्वतःविषयी ते बोलू शकतो, वाखाणू शकतो की ठीक आहे, जे काय आहे ते झालं बरं का आज माझ्याकडनं छान काम. I नाहीतर did it, काय, I did it. खूप सारं जर स्वतःविषयी त्यात हा. बोलायला गेलो तर मग गर्व घुसतोच. See? तर ते नकोच ना, आपल्याला तो प्रकारच नको. And then you can go to the side and say, मग बाजूला जाऊन तुम्ही म्हणू शकता, Lord, I thank you, Lord. प्रभू तुला धन्यवाद, I did it. मी केलं, Others couldn't do it, but I did it. इतरांना जमलं नाही, मी केलं, But पण you helped me, तू Lord. I मला know. मदत केली म्हणून केलं. You know I couldn't have done तुला it, Lord. माहितीये मी कसा आहे, कोण आहे, कुठचा आहे, मला नसतं जमलं. It is your grace, तुझी Lord, कृपाच आहे माझ्यावर, that was so strongly working आणि जी in me. प्रबळपणे माझ्यात काम करत होती, That's why I accomplished, म्हणून Lord. माझ्याकडनं हे झालं बरं का देव बापा. Always keep your soul to the level of humility. तसं तुमचा जीव ना नेहमी नम्रतेच्या त्या स्तरावर ठेवा. See, if you keep that low level, grace will be bountiful upon your life. नम्रतेचं स्तर असं नेहमी आपण जर ठेवलं ना शाबूत, तर मग गर्व आपल्यामध्ये येऊ शकणार नाही, And grace will be plenty upon your आणि life. कृपा भरपूर तुमच्या जीवनावर मग राहील. Grace never falls on pride. कारण कृपा ना गर्वावर कधी येत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा बेटा. Grace always falls on humility. कृपा पाहिजे असेल तर नम्रतेवरच कृपा येते. And grace everybody under the sun needs. आणि सूर्याखाली प्रत्येक मानवाला कृपेची गरज आहे. कुणी असं म्हणू शकत नाही की मला देवाच्या कृपेची गरज नाही. Fifth point. 5वा मुद्दा, Can I joy in my work? माझ्या कामात मी आनंद घेऊ शकतो का? See, because pride can also be seen in joy. कारण की गर्व आनंदात पण दिसू शकतो. See, if you're not proud in the work you did, जे काम तू केलंय त्यात जर तुला गर्व नसेल, will there be happiness or joy in you? तर मग आनंद तुझ्यात राहील का? See, sometimes you can joy of the work you have done. कसं आहे, कधी कधी जे काही काम तुम्ही करता त्या कामाचा आनंद तुम्ही स्वतः बाळगू शकता. Because Paul said it, I told you. कारण पॉल म्हटला, मी तुम्हाला सांगितलं, Whatever is true, whatever is lovely, whatever is of good report, if there any praise is there, you can give praise. जे चांगलं आहे, जे योग्य आहे, जे स्तुतीस पात्र आहे,
त्याला तुम्ही स्तुती देऊ शकता असं पॉल म्हटलाय. You can exult in the work. आणि कामामध्ये तुम्ही स्वतःची वाखाणणूक थोडीफार करू You शकता. can exult in the health. आणि जी सुदृढता आहे त्याच्यात पण करू You शकता. can exult in the beauty. तुमचं काही सौंदर्य त्याच्यात पण And- तुम्ही and वाखाणणूक excellence. स्वतःची करू शकता. तुम्ही काही सुंदर आहात, उत्कृष्ट आहात, कामात चांगले आहात, थोडीशी वाखाणणूक त्या बाबतीत तुम्ही स्वतःची करू शकता. I mean, otherwise people will go out and say, I'm not strong, I'm weak, नाहीतर I'm मग not लोकं काय beautiful, करतील? I'm not handsome, I'm stupid. नाही तर मग लोक सारखं असंच म्हणायला लागतील, कारण गर्व नको ना आपल्यात यायला. मग मी नाही दिसायला छान, नाही मी तर घाणच आहे हो, नाही मी तर दरिद्री गरिबी. Say, I mean, you are slim and fit and say, no, I'm not, I'm very fat. आणि I mean, असा it is- तुम्ही it is बारीक wrong you are असाल, giving अगदी idea. स्लिम सुंदर बारीक सड अगदी सुंदर असेल तुमची यष्टी, तरी मग तुम्ही म्हणाल नाही नाही मी कुठे छान आहे, नाही नाही मी तर जाडच आहे, नाही नाही असंच आहे. Say, God himself prides in you. देवाला तुझ्यावर अभिमान आहे. Yes. God is priding in you and you are insulting yourself. देवाला तुझ्यावर अभिमान आहे आणि तू काय स्वतःचा अपमान करतो असं म्हणून की मी तर घाणच आहे, मी तर छानच नाही, मी तर खुरूपच आहे. अरे काय गरज आहे? God has exalted you. देवाने तुला एवढं उन्नती दिलेली आहे, So exult in it. तर त्याच्यात तू आनंद घे ना, अलाउड आहे. That is not wrong. ते काही चुकीचं नाही की देवाने मला इथपर्यंत आणलंय त्याच्यात मी Yes. आनंद करतोय, तर ते काही पाप नाहीये, It's not pride. तो काही गर्व नाहीये. See, I'm giving you the difference. फरक Healthy देतोय. pride and unhealthy pride. आरोग्यवान गर्व आणि आजारी गर्व यांच्यातला फरक देतोय मी. Isaiah 60 verse 15. यशया 60:15 God himself said, देव स्वतःच बोललाय, whereas thou hast been forsaken and hated, so that no man went through thee, I will make thee an eternal excellency, a joy of many nations. यशया 60 Or generations. यशया 60 15 वचन. तू सोडलेली व द्वेषलेली अशी होतीस व तुझ्यामधून कोणी जाईना, तथापि आता मी तुला सर्वकालचे ऐश्वर्य बहुत पिढ्यांचा आनंद See, असं करीन. Aishwarya, here, Aishwarya, समृद्धी. excellency can mean pomp, pride, swelling, आणि same word. ते ऐश्वर्य म्हणजे आपल्यामध्ये तो थोडासा स्वाभिमान असणं, आनंद असणं, Yeah. हे सगळं त्या एकच शब्द आहेत ते. Here, excellency means pride, इथे ऐश्वर्य म्हणजे गर्व, स्वाभिमान, but proper pride. पण यथायोग्य स्वाभिमान. God said, देव बोला, nobody bothered about you, Jerusalem. यरुशलेमे कोणीच तुझी काळजी केली नाही. Everybody hated you. यरुशलेमे कोणालाच तुझी पडलेली नव्हती, सगळ्यांनी मिळून तुझा तिरस्कार एक साथ केलाय. But I will make you the pride of the पण generation. मी तुला पिढ्यांचं ऐश्वर्य करीन. God himself says, I will make you the pride. देव स्वतः म्हटला की मी तुला ऐश्वर्य करून ठेवीन सगळ्यांचं He's पिढ्यांचं. not saying you swell up in pride, but I will make your pride before all. म्हणजे देव असं नाही म्हणत आहे की त्या ऐश्वर्यात तू गर्वाने फुगून जा, पण देव म्हणतोय की मी तुला ते ऐश्वर्य देणार आहे All will look at you आणि सगळे तुझ्याकडे पाहणार आहेत and boast of your greatness. आणि तुझ्या त्या थोरवीविषयी अभिमान बाळगणार आहेत. That itself will be like a pride for Jerusalem. आणि यरुशलेमेसाठी तोच एक स्वाभिमान असणार आहे. Because you are hated once upon कारण a time, एकेकाळी तुझा तिरस्कार झाला होता, rejected. तुला नाकारलं होतं, But I will make you a beautiful पण मी city. तुला सुंदर नगर करणार आहे. God is saying, देव म्हणतोय I will make you beautiful. की मी तुला सुंदर करीन. A city to be proud of for all time to come. असं नगर की ज्याविषयीचा अभिमान सगळ्यांनी नेहमी बाळगावा. So wait for your time. तर तुझ्या वेळेची वाट बघ, It is coming येतोय तुझा वेळ, when तुझी वेळ, God will make you an excellency for others. तुझी वेळ पण येत आहे. तुझ्या वेळेची वाट बघ की ज्या वेळेमध्ये देव तुला इतरांसाठी ऐश्वर्यवान करणार आहे. God says, देव म्हणतो, others will be envious of you. इतरांना तुझी ईर्ष्या व्हायला लागेल. मग People will be jealous of you. लोक जळायला लागतील तुझ्यावर. The way I will raise you up, असा उत्कर्ष देईन ना मी तुला, people will be jealous. बघ बघून लोक जळतील. Say, in Isaiah 4:2, यशया 4:2 in that day shall the branch of the Lord be beautiful and glorious, and the fruit of the earth shall be excellent or proud and comely for them that are escaped of Israel. See? यशयाचा 4 अध्याय 2 वचन. त्या दिवशी इस्रायलातील निभावलेल्यांकरता यहोवाचा कोंब सुंदर व तेजस्वी होईल आणि पृथ्वीचे फळ उत्तम व सुशोभित होईल. See, the Lord wants you to see yourself, how He has dealt with you, how He has blessed you, and you need to be thankful to it. म्हणजे परमेश्वराची इच्छा आहे की Live happily.
परमेश्वराची इच्छा आहे की तू या गोष्टीकडे थोडं लक्ष देऊन बघ की देवाने तुला किती छान हाताळून सुंदर करून ठेवलेलं आहे आणि त्याविषयी आनंदी राहा, सुखी राहा. When I see the people, जेव्हा मी लोक बघतो, when I see you all, जेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना बघतो, I pride in you. तुमच्यात मी अभिमान घेतो That is not wrong. आणि ते काही चुकीचं नाही. When you see your children walking in the ways of the Lord, pride in them. तुम्ही तुमच्या मुलांना जेव्हा देवाच्या मार्गात चालताना पाहता त्यांचा अभिमान बाळगा. It's not wrong. ते चुकीचं नाहीये. You can tell the people, लोकांना तुम्ही सांगू शकता, all my children are walking in the ways of the Lord. माझी सगळी मुलं प्रभूच्या मार्गात चालतात. It's a healthy pride. सुदृढ गर्व आहे तो. Even Joshua said, यहोशुआही म्हटला, as for me and my house, we will serve the Lord. मी आणि माझं घराणं म्हटलं तर आम्ही देवाची सेवा करणार आहोत. ते काय उद्धट स्टेटमेंट नव्हतं, ते सुदृढ अभिमानाचं स्टेटमेंट होतं. Will the people say, लोक म्हणतील का मग एवढं गौरव काय करतो? काय एवढा उद्धटपणा आणि तू आणि तुझं बायको आणि पण मी मुलंच आणि फक्त माझा आहे का? परिवार, आम्ही नाही मी आहे का? माझी बायको, मी माझी मुलं, आम्ही देवाची सेवा, कशाला एवढं गर्विष्ठ असं? अरे काय बोलताय? Say, you can say it. बोलू शकता तुम्ही असं Nobody should say, की मी आणि माझे घराणे देवाची सेवा करणार आहोत. अरे एवढं गर्व काय मानतो रे? No, that is proper pride. नाही, तो योग्य गर्व आहे, तो योग्य स्वाभिमान आहे I am saved. की माझं तारण झालं. That is proper pride. तो योग्य गर्व आहे. अरे माझं तारण झालं. Praise God, I said yes to Jesus. देवाला धन्यवाद, मी येशूंना होकार दिला. People cannot say, एवढं गर्व करू नको. लोक यावरती असं नाही म्हणू शकत की हा त्याच्यात काय एवढा गर्व. Who will say it? Unbelievers will say it. अविश्वासू माणसं म्हणतील या विधानांवरती की त्यात काय एवढा गर्व. पण आपल्याला माहिती पाहिजे गर्व ह्याच्यातच हवा आहे की माझं Yes. तारण झालंय. Amen? So it is not wrong. म्हणून असं म्हणणं काही चुकीचं नाहीये की माझं तारण झालंय, मी आणि माझं घराणं देवाची सेवा करणार आहोत. I can pride in my church. माझ्या चर्चवर अभिमान मीच बाळगू शकतो ना. It's not wrong. काय चुकीचं आहे त्यात? माझं चर्च आहे. Paul said पॉल म्हणाला in 1 Thessalonians 2:19, 1 थेसलनी 2:19, what is our hope or our joy or crown of rejoicing? Are not even you in the presence of our Lord Jesus at his coming? 1 थेसलनी 2:19 वचन, कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या समक्षतेत त्याच्या येण्याच्या वेळेस आमची आशा किंवा आनंद किंवा उल्हासण्याचा मुकुट काय आहे? तुम्हीच आहात की नाही? Say, he was boasting in the people who were saved. म्हणजे ज्या माणसांचं तारण झालं होतं त्या माणसांविषयीनं पॉल अभिमान बाळगत होता. I am boasting about you. तसं मी तुमचा अभिमान बाळगतो. I'm proud of you. मला तुमचा अभिमान आहे. See, it is not pride about me, it is pride about you. माझ्याविषयीचा अभिमान नाहीये, तुमचा अभिमान आहे मला. So that is okay, that is right, that तो is proper. चालतो, तो ठीक आहे, तो योग्य आहे. And that is the right time to feel elated, right people to be elated. आणि ते योग्यच आहे की योग्य लोकांविषयीनं आपल्यात अशा भावना असणं. Amen. When everyone will say, जेव्हा सगळे म्हणतील because of you we are in the Lord. तुमच्यामुळे आम्ही प्रभूत आलो, Because of you we have become strong in the Lord. तुमच्यामुळे आम्ही प्रभू स्ट्रॉंग झालो, Because of you, Pastor, we have matured. पास्टर तुमच्यामुळे आम्ही एवढे समंजस झालो, Because of your prayers we have overcome. तुमच्या प्रार्थनेमुळे आम्ही विजयी झालो. That time it is pride for me. त्यावेळेला माझ्यासाठी तो गर्वच आहे ना. There is a cause of pride because Jesus saved me. असतं ना कारण गर्वाचं. का हे गर्वाचं कारण असायला हवं काय की येशूंनी मला तारलंय. If I speak of the blessings God gave me, it may sound boasting to others, but it is not so with me. आणि जे आशीर्वाद देवाने मला दिलेले आहेत त्याविषयी मी बोलायला लागलो तर ते इतरांना कदाचित गर्विष्ठ वाटेल, पण माझ्यासाठी नाही, कारण मला देवाने दिले ते आशीर्वाद. I'm boasting in the Lord. मी प्रभूत गर्व बाळगतोय त्याचा. We need to exult with joy, तसं आनंदाने करायला हवी वाखाणणूक. like Hannah exulted in joy जसं हन्नाने केलं ना तसं over what God had done for her, देवाने तिच्यासाठी जे केलं होतं त्या कामात तिनं किती आनंद केला. because Peninnah had 10 children, Hannah did not have even one child, कारण पनिनेला 10 मुलं झाली तिच्या सवतीला आणि हन्नेला एकही झालं नव्हतं. and she was so proud that she used to always mock Hannah. आणि तिची सवत एवढी गर्विष्ठ होती की सारखी सारखी हन्नेला नावं ठेवायची, हन्नेची टीका करायची. But in 1 Samuel 2:3, पण 1 शमूएल 2 अध्याय आणि 3 वचन what was her prayer? काय होती हन्नेची प्रार्थना? Talk no more so exceeding proudly, let not arrogance come out of your mouth, for the Lord is a God of knowledge, and by him actions are weighed. 1 शमूएल 2 अध्याय 3 वचन, अति गर्विष्ठपणाने आणखी बोलू नका, तुमच्या मुखातून बढाई न निघो, कारण यहोवा ज्ञानाचा देव आहे, त्याच्याकडून कृत्ये तोलली जाओ. Now somebody would say, आता एखादा म्हणेल जोरात बोलू नको.
Penina will hear you are insulting Penina. परीन ऐकेल बाई तुझी संवाद ऐकून घ्यायची, तू तुझ्या सवतीचा अपमान करते, जोरात नको बोलू. Because you are calling her arrogant. Though you are not said the name, but you are saying, let not the proud boast. कारण की तू तिला गर्विष्ठ म्हणत आहेस, जरी तिचं नाव घेऊन तू तिला गर्विष्ठ म्हटलेलं नाहीस, पण तू तिलाच गर्विष्ठ म्हणत आहेस. आम्हाला माहितीये, जरा हळू बोल. See, that is the devil talking. म्हणजे तो सैतान बोलतो. मग Penina may have felt bad because of a prayer, पनिनेला वाईट वाटलं असेल हन्नेच्या प्रार्थनेला ऐकून, because she had said, कारण ती म्हणाली, you have exalted my horn, तू माझं शिंग उंच केलंस my mouth is enlarged over my enemies. आणि माझ्या शत्रूंवरती माझं मुख प्रबळ झालं, But I will say it पण मी बोलणार, because of what God has done कारण for me. देवाने माझ्या जीवनात जे केलेलं आहे त्याविषयी मी बोलणार. Amen. आमेन. Sixth point. 6वा मुद्दा, Whatever you do for others, don't blow the trumpet. दुसऱ्यांसाठी तुम्ही जे काही कराल त्याचे भोंगे वाजवू नका, Because that is hidden pride. कारण तो लपलेला गर्व आहे. मी You- केलं ह्यांच्यासाठी, मी केलं त्यांच्यासाठी, पण मीच केलं. You will not receive your reward. काही मिळणार नाही प्रतिफळ मग तुम्हाला त्याचं. Don't settle for cheap rewards of the earth. पृथ्वीवरच्या स्वस्त प्रतिफळांकडे बघू नका रे. Don't settle for cheap rewards. पृथ्वीवरच्या स्वस्त प्रतिफळांवर स्थायी होऊ नका. For your good efforts, तुम्ही जे काही चांगले श्रम घेतले you should be rewarded handsomely. त्याच्यासाठी तुम्हाला प्रतिफळ भरपूर मिळायला पाहिजे. Just imagine you have worked the whole month and somebody gives you 10 rupees. कल्पना करा तुम्ही महिनाभर काम केलं आणि त्यांनी तुम्हाला 10 रुपये दिले त्याचे. It's not right. बरोबर नाही ना. महिनाभर काम करून त्याचे तुम्हाला 10 रुपये जर दिले, You work the whole month, somebody gives you 10,000 rupees. महिनाभर काम करून कोणी तुम्हाला जर 10,000 दिले, Okay, ठीक है. You work the whole month, somebody gives you 1 crore. महिनाभर काम करून कोणीतरी तुम्हाला 1 करोड दिले, That is a good reward. ते तर चांगलंच प्रतिफळ म्हणायचं ना. So Okay. don't settle for cheap rewards coming from here and there. Let God reward you, it will be greatest. तर पृथ्वीवरनं जी काही प्रतिफळ मिळतात इकडे तिकडे, त्या स्वस्त प्रतिफळांवर स्थायी होऊ नका. देव तुम्हाला भरपूर प्रतिफळ देणार आहे, त्याची वाट बघा. So going around looking for rewards from men, it's all very cheap. तर माणसांकडनं मला प्रतिफळ मिळून माझे सत्कार व्हावेत, ते फार स्वस्त आणि चीप आहे. But when it comes from God, it is a bountiful पण reward. देवाकडनं आलं की ते भरपूर असतं. So whatever you do, तर जे काही तुम्ही कराल, be careful not to do your acts of righteousness before men, एक तर संभाळून करा. माणसांसमोर स्वतःच्या नीतिमत्तेची कृत्य करायची गरज नाही. to be seen of men. माणसांनी ती पाहायला हवीत म्हणून मी माणसांसमोर नीतिमान कामं करतो असं नको. If you do, you will have no reward from your Father in heaven. असं जर कराल तर स्वर्गीय बाप तुम्हाला त्याचं प्रतिफळ देणार नाही, कारण तुम्ही केवळ माणसां देखलं ते करताय, And that is pride. आणि तो गर्व आहे. Jesus said, येशू बोलले, when you give, don't announce it with trumpets, जेव्हा तुम्ही देता ना तेव्हा त्याचा भोंगा वाजवू नका, because that's what the hypocrites do. कारण ढोंगी माणसं असं करतात, सोंगाडी. And Jesus said, येशू म्हणाले, I tell you the truth, मी तुम्हाला सत्य सांगतो, they have received their reward in full. त्यांना त्यांचं संपूर्ण प्रतिफळ ऑलरेडी मिळालेलं आहे. Full, not half, full. संपूर्ण, म्हणजे- अर्ध पण नाही. नंतर काय मिळणार नाही देवापासून. या पश्चात त्यांना प्रतिफळ देवाकडनं मिळणार नाहीये, कारण त्यांनी त्यांचा भोंगा एवढा सॉलिड वाजवलाय की त्यांचं संपूर्ण प्रतिफळ त्यांना इथंच मिळालंय. So when you give to the needy, तर गरजवंतूंना जेव्हा तुम्ही देता, Jesus said, येशू म्हणतो, let not your left hand know what your right hand is doing. तुझ्या डाव्या हाताला कळता कामा नये तुझा उजवा हात काय करतो. That means give in secret. म्हणजे गुप्तपणे दे. For when your heavenly Father sees you doing in secret, आणि स्वर्गीय पिता जेव्हा तुला गुप्तपणे करताना बघेल, He will reward you openly. उघडपणे देव तुझा बाप तुला त्याचं प्रतिफळ देईल. Praise God. उघडपणे सगळ्यांसमोर. Even when you pray in secret. प्रार्थनाही करताना गुप्तपणे करा. Even when you fast in secret. उपासही गुप्तपणेच होऊ देत. कशाला भोंगा, आज मेरा फास्टिंग प्रेयर आहे, क्यों बोला. People say, लोक म्हणतात I'm fasting. आज माझा उपास आहे. That is pride. आला का गर्व. Pride will never bless you. आणि गर्व तुम्हाला कधी कधी आशीर्वाद देणार नाही. उपास गपचूप उपवास करा ना. Sometimes people put a long face. कधी कधी लोक असा लांब चेहरा करतात. काय झालं भाऊ? काय बरं. नाही आज उपास आहे ना. हो का, म्हणजे असे का 12 वाजले. You have to be happy when you fast. उपास करताना आनंदी राहायला Because हवं you are की doing नाही? it for the Lord. कारण प्रभूसाठी उपास करताय ना. मग एवढे का चेहरे उतरले. Because this is humility. याला नम्रता And म्हणतात. God rewards humility. आणि नम्रतेला प्रतिफळ देव देतो. When you look out for praises from others इतरांकडनं जेव्हा तुम्ही स्तुतीची अपेक्षा करता and do acts to receive praises, आणि स्तुती मिळावी म्हणूनच कामं करता, it is pride. तो गर्व आहे. So please don't convert your good works into one of those,
things that you do for your own तर benefit. तुमची चांगली कामं अशी बदलू नका ना की स्वतःचाच काहीतरी फायदा आणि स्वतःच कौतुक होण्यासाठी तुम्ही सारखं सारखं चांगलं काम करता असं नको. Bible says, बायबल म्हणतं Proverbs 27 verse 2, नीतिसूत्र 27:2 let another praise you and not your own mouth, someone else and not your own lips. नीतिसूत्र 27:2 दुसऱ्याने तुझी स्तुती करावी तुझ्या मुखाने नव्हे, परक्याने तुझी स्तुती करावी तुझ्याच ओठांनी नव्हे. Praise God. आमेन. In this you will not lose your rewards, अशा रीतीने मग काय होईल, तुम्ही तुमचं प्रतिफळ गमावणार नाही, because that is humility. कारण ना त्याला नम्रता So म्हणतात. never fish for compliments. तर कधीच मला कौतुक द्या, कुणीतरी माझं कौतुक करा असं शोधत राहू नका. Don't demand for praises, command praises. स्तुती माझी झालीच पाहिजे असं म्हणू नका. तर तुमचं काम बघून लोकांच्या ओठांवर आपोआप ती स्तुती येऊ दे. Amen. Seventh point, 7वा मुद्दा, don't seek for praises. स्तुती मागे लागू नका. When you seek for praises, it is pride. तुम्ही स्तुती मागे लागत राहिलात ना, स्वस्तुती, तर तो गर्व आहे. But when you do works of righteousness from your heart, हृदयापासून नीतिमानपणाची कामं जर तुम्ही केली, you will receive true praises from others and from God. तर दुसऱ्यांकडनं आणि देवाकडनंही तुम्हाला खरी स्तुती मिळेल That is compliment. आणि त्याला कॉम्प्लिमेंट जे म्हणतात ना ते मिळेल. Eighth point, 8वा मुद्दा, how you behave also when you are praised is also important. तुमची स्तुती झाल्यानंतर तुम्ही कसे वागता तेही महत्वाचं आहे. Do you convert the praises into something useful, त्या स्वस्तुतीला तुम्ही काहीतरी चांगल्यात बदलता or do you change it into का destructive ती things? स्वस्तुती तुम्ही स्वतःच्या नाशाकडे नेता? Because स्वतःचं कौतुक खूप झाल्यानंतर आपण How is कसे your behavior? वागतो Yes. हे महत्वाचं असतं. very important. फार महत्वाचं. Proverbs 27:21. नीतिसूत्र 27:21 The crucible for silver and the furnace for gold, but man is tested by the praises he receives. नीतिसूत्र 27:21 म्हणतं, रुप्यासाठी मूस सोन्यासाठी भट्टी आहे, मनुष्य त्याच्या प्रशंसेकडून पारखला जातो की ह्याची हा. प्रशंसा खूप झालेली आहे, बघू आता हा काय करतो. Amen. As silver, yes, as silver and gold are tested by putting them into fire, चांदी आणि सोनं कसं अग्नीच्या भट्टीत टाकून पारखतात, so also the purity of humans' hearts are tested by giving them a little fame, a little praise, and a little position, little wealth, and see how he responds. तसं माणसांच्या हृदयांची पारख त्यांना थोडीफार प्रतिष्ठा, इज्जत, पैसा, वाखाणणूक, कौतुक, स्तुती हे सगळं देऊन केली जाते की मग बघितलं जातं की हा कसा वागतोय. Yes. पाय अजून जमिनीवर आहेत Huh. का हवेत उडायला लागला. God gives you one car, finished. That fellow doesn't come to church. only. देवाने एक गाडी तुला दिली, तो परत चर्चला येत नाही. म्हणजे काय? तुम्हीच ठरवा म्हणजे काय. That means pride. म्हणजे गर्व. Little bit more money, little bit more increment, थोडासा जास्त Bigger पैसा, position. थोडासा जास्त पगारात वाढ, थोडंसं जास्त मोठं पद and then God gives, and then He wants to see how you respond. देव देतो आणि मग देवाला बघायचं असतं की बघू आता हा कसं वागतो, How he lives. कसा जगतो. Does arrogance grip him? उद्धटपणा येतोय का त्याच्यात? When you get blessed in all things, सगळ्या गोष्टीत आपण आशीर्वादित झाल्यानंतर do we live in inflated ego? आपण फुगलेल्या गर्वात राहतो का? Do we start having only self-love, आणि फक्त स्वतःवरच प्रेम करत राहतो का? self-assurance, स्वतःलाच एक खात्री देत राहतो का? overconfidence? आणि दांडगाच आत्मविश्वास होतो का? All this is pride. हे सगळं गर्वाच्या घरातलं आहे. हे सब फॅमिली आहे, इनका रिलेशन है एक दूसरे से. When you pride about others, you are building up community. जेव्हा तुम्ही इतरांविषयी ना अभिमान बाळगता त्याला तुम्ही एक समाज उभा करत असता. What is Holy Communion? पवित्र सहभागिता कशाला म्हणतात? Humility. नम्रतेला म्हणतात पवित्र सहभागिता. It is humility. It requires humility. त्यात नम्रता लागते बेटा. To come to church, it requires humility. एक तर चर्चला यायलाच नम्रता लागते. There are so many people today they don't want to come to church. अनेक माणसं आज अशी झाली ज्यांना चर्चलाच यायची इच्छा नाही. That is pride. तो गर्व आहे. When you love others, इतरांवर जेव्हा तुम्ही प्रेम करता when you love the unloved, आणि प्रेमाच्या लायकीचे हे लोक नाहीयेत अशांवर सुद्धा जेव्हा तुम्ही प्रेम when करता you love the undeserved, आणि जे लायकीचे नाहीत, योग्यतेचे नाहीत, जे नालायक आहेत, पात्रतेचे नाहीत, त्यांवर सुद्धा जेव्हा तुम्ही प्रेम करता and place their needs above your needs, आणि त्यांच्या गरजा तुमच्या स्वतःच्या गरजांपेक्षा जास्त मानता, then that is humility. ती नम्रता आहे. Amen. आमेन. Some things you need to pride.
काही गोष्टींविषयी तर आपण वाखाणणूक केली If you पाहिजे. don't pride in your church, you will never go to church. स्वतःच्या चर्च विषयीनं तुम्ही वाखाणणूक करून घेतली नाही तर तुम्ही चर्चला जाणारच नाही. You have to pride in your church. स्वतःच्या चर्चचा अभिमान तुम्ही बाळगायला पाहिजे की माझं चर्च छान आहे. If you don't pride in your brethren, why will you sit with your brethren? तुझ्या बंधुजनांमध्ये जर तू Yes. अभिमान घेतला नाहीस तर तू बंधुजनांच्या शेजारी बसणार कसा? बसणारच नाहीस ना मग तू. See, that is not sin. त्याला काही पाप म्हणत नाहीत काही. Pride in your church members, pride in your brethren, pride in believers. स्वतःच्या चर्चचा अभिमान बाळगा, स्वतःच्या चर्च मधल्या बंधुजनांचा अभिमान बाळगा. Then you will be found in the church. म्हणजे मग तुम्ही चर्चमध्ये येत तरी राहाल. माझं चर्च छान आहे म्हणत म्हणत, Amen. हे की नाही? 2 Corinthians 1:13. 2 करिंथ 1:13. For we write nothing else to you than what you read and understand, and I hope you will understand until the end, just as you also partially did understand us, that we are your reason to be proud, as you also are proud about us in the day of our Lord Jesus Christ. 2 करिंथ 1:13 आणि 14 बहुतेक. कारण ज्या गोष्टी तुम्ही वाचता किंवा मान्य करता त्या वाचून दुसऱ्या गोष्टी आम्ही तुम्हाला लिहित नाही आणि शेवटपर्यंतही तुम्ही त्या मान्य कराल अशी मी आशा धरतो. आणि त्याप्रमाणे तुम्ही आम्हास काही अंशी मान्य केलेले आहे की प्रभू येशूच्या दिवशी जसे आम्ही तुमच्याविषयी अभिमान बाळगतो अभिमान बाळगतो. तसे तुम्ही Yes. पण आमच्याविषयी जरा अभिमान बाळगा. He is saying, be proud of your people. म्हणजे तो म्हणतोय तुझ्या लोकांचा अभिमान तू बाळग, Be proud of your family. तुझ्या परिवाराचा अभिमान तू बाळग. If your children are coming to church, be proud of your तुमची children. मुलं जर चर्चला येतात तर तुमच्या मुलांचा अभिमान बाळगा. Children, be proud of your parents who are praying and reading the Bible and walking in the right path. अशा मुलांनी पण आपापल्या आई बापांचा अभिमान बाळगा की जे तुमचे आई बाप चर्चला येतात, बायबल वाचतात, प्रार्थना करतात. Boast about them. त्यांच्याविषयी अभिमान बाळगा, Be proud about them. त्यांच्याविषयी अभिमान बाळगा. God was proud about Job. देवाला अभिमान होता योबाचा. Satan, did you see my servant Job? तर देव म्हटला ना, सैताना बघितलंस का माझा सेवक योब. In 2 Corinthians 5:12, Paul says, 2 करिंथ 5:12 पॉल म्हणाला, we are not again commending ourselves to you, but are giving you an occasion to be proud of us. 2 करिंथ 5:12 आम्ही आपणास तुम्हाजवळ फिरून वाखाणीत नाही तर तुम्हाच आम्हाविषयी नावाजून घेण्याचा प्रसंग देत आहोत की यात तुम्ही आमचा जरा अभिमान बाळगा. That you may have answer for those who take pride in appearance and not in heart. यासाठी की जे अंतःकरणात नव्हे पण तोंडावर तेवढे नावाजून घेतात त्यांना उत्तर द्यायला तुम्हापाशी काहीतरी साधन असावे. See, in 2 Corinthians 7:4, 2 करिंथ 7:4 he says, I have great confidence in you. I take great pride in you. I am greatly encouraged in all our troubles. My joy knows no bounds. 2 करिंथ 7:4 मला तुम्हाशी बोलण्यास फार मोकळेपणा आहे, मला तुम्हाविषयी फार नावाजणूक आहे, मी सांत्वनाने भरलो आहे, आमच्या सर्व संकटात मी आनंदाने उतून जात आहे. Say that. म्हणजे काय पॉल म्हणतोय त्या लोकांना की मला तुमचा अभिमान आहे बेटा. See? Realize your past, realize your present, what you were, today what you are. तुझा भूतकाळ काय होता, आज तू काय आहे, जरा बघ, जरा समजून घे. Yes, what he has done. काय देवाने केलंय बघ. He says in 1 Corinthians 4:6, म्हणतो तो 1 करिंथ 4:6 मध्ये, don't go beyond what is written. जे लिहिलंय त्या पलीकडे जाऊ नका. I have applied these things to myself and Apollos for your benefit. भावांनो मी तुम्हा करता या गोष्टी दाखल्याने स्वतःला व अपोलोला लावून घेतलेल्या आहेत. That then you will not take pride in one man over against another man. यासाठी की जे लिहिलंय त्यापेक्षा अधिक मानू नये आणि असे तुम्ही आम्हावरनं शिकावे, म्हणजे तुमच्यातील कोणी एकाने एकासाठी दुसऱ्या विरुद्ध फुगू नये. See, if you have received it, why do you boast as though you did not? तुला मिळालंय तर मग असा अभिमान कशाला बाळगतो की जणू तुला मिळालंच नाही. See, मिळालंय ना, देवाने दिलंय ना. God has given us. पण तुला दिलेलं असता दिलेले नाही असा अभिमान का बाळगतो. देवाने दिलाय ना आपल्याला. God has made me a pastor. देवाने पास्टर केलंय मला. God has made me a preacher. देवाने केलंय मला उपदेशक. How can I brag? कसं काय मग त्याच्याविषयी मी बढाया मागीन. Praise- मला माहिती आहे ना. Praise God, there is not just one pastor in the whole world. देवाची स्तुती असो की अख्ख्या जगात मी एकमेव पास्टर नाहीये. Praise God, there is not just one evangelist or one prophet in the whole देवाला world. धन्यवाद की अख्ख्या जगात कोणीतरी
एक उपदेशक नाहीये. Otherwise, the devil would have played in our lives. नाही तर सैतान आपल्या जीवनामध्ये असा धुमाकूळ घालून जाईल ना, Because devil was one, कारण सैतान एक होता and so that pride was more. म्हणून तो गर्व खूप आला. So there are many contributors to the kingdom of God. तर देवाच्या राज्यात योगदान देणारे खूप आहेत, तो सेवक अनेक आहेत. So we should not pride. तर आपण नाही गर्व बाळगायचा असा. If there was only one man for God, then that man can have pride. एकच माणूस असता देवाचं काम करणारा, तर मग त्या माणसाविषयीनं म्हणजे तो माणूस गर्व बाळगू शकला असता की कोणीच नाही, मी एकटाच करतोय. Say, and God would have said, yes, yes, you are आणि the only देवही मग one. म्हटला असता की हो हो कोणीच करत नाही, तू एकटाच करतोयस. पण But- इथे असा भाग नाहीये. One sows, एक पेरतोय, the other waters, दुसरा पाणी घालतोय. one plants, एक पेरतोय, one prays, दुसरा प्रार्थना करतोय, and God makes all things to grow. आणि सगळं वाढीला देव लावतोय. म्हणजे झालं का युनाइटेड काम. See, praise God for the contribution. तर देवाला धन्यवाद सगळ्यांच्या योगदानासाठी. And so one thing God has taught me, एक गोष्ट देवानी मला शिकवली आहे Peter, please thank God for all the men of God who have worked in your life. की पीटर प्लीज, ज्या सगळ्या देवाच्या सेवकांनी तुझ्या जीवनात काम केलंय त्यांच्यासाठी देवाचे आभार मान. I thank God for all the people who have worked in my life. ज्या सगळ्यांनी माझ्या जीवनात काम केलंय त्या सगळ्यांविषयीनं मी देवाला धन्यवाद देतो. One has sown in my life, एकाने माझ्या जीवनात पेरलं, other has put fertilizer in my life, दुसऱ्याने माझ्या जीवनात त्या पेरलेल्याला खत घातलं, still others have prayed for me, आणि इतर काही लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केल्या. some have encouraged me, काहींनी मला प्रोत्साहन दिलं, some had mercy on me, काहींना माझ्यावर दया आली, some have blessed me financially. काहींनी मला आर्थिक आशीर्वाद दिला. I mean, thank God for the influence of so many people in my life. म्हणजे माझ्या जीवनावरती अनेक लोकांनी जी छाप पाडली त्या सगळ्यांसाठी मी देतो देवाला धन्यवाद. Even so, you need to thank God. तसं जसं माझं तसं तुझं, तुम्ही पण देवाला धन्यवाद द्या. So many people played that important role in your life to bring you to this position. आज अगणित माणसांनी आपापल्या जीवनाद्वारे भूमिका बजावली आहे तुमच्या जीवनात तुम्हाला इथपर्यंत आणायला. So no pride comes in us म्हणजे then. काय होतं, गर्व येत नाही मग आपल्यात. Even now, it greatly humbles me. आणि आता पण मला तर खूपच नम्र वाटतं. If it was not your strong prayer support, तुमचा जर खंबीर प्रार्थनेचा आधार मला नसताना, your encouragement, तुमचं प्रोत्साहन जर मला नसतं ना, your help in time, आणि वेळेत आलेली तुमची मदत जर मला झाली नसती ना, I wouldn't have been where I am today. तर आज जिथे आहे तिथं मी नसतो. This church wouldn't stand without you. आणि हे चर्च तुमच्याशिवाय उभं राहिलं नसतं. I am indebted to all of you. ऋणी आहे मी तुम्हा सगळ्यांचा. What you have done. तुम्ही जे केलंय त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचा मी ऋणी आहे. Lastly, शेवटी we need to have a reality check. एक वास्तविकतेचा चेक स्वतःचा झाला पाहिजे. Reality check. वास्तविकतेची कसोटी झाली पाहिजे. Think how stupid and silly you look to those who can really see and know what is inside out. आतून बाहेर काय आहे तुझ्यात. Because, मिस्टर I mean, we need to check ourselves. आपण स्वतःला तपासायला पाहिजे. वास्तविकतेची पारख केली पाहिजे. We are watched by God. The world does not know. देव आपल्याला बघतोय. जगाला काय माहितीये? The angels watch over us. देवदूत आपल्याला पाहतात. देव आपल्याला पाहतो. Saints who have gone before us watch जे us. संत आपल्या आधी गेलेत वर ते पाहतात आपल्याला. See? We are not on our own. आपण काही स्वतःवर नाही ना. Alone we cannot do anything. एक तर एकट्याला आपल्याला काही करताच येत नाही. Together we can achieve पण everything. एकत्र आपल्याला सगळं करता येतं. Once I was sharing a few medical tips to someone, एकदा मी काहीतरी मेडिकल सल्ला कोणाला तरी देत होतो, and as I was telling him about certain things, आणि त्याला काही गोष्टी मी सांगत असताना I did not realize that Dr. Sunil John was sitting behind me. मला कळलं नाही की डॉक्टर सुनील जान माझ्या मागे बसले होते. And so I felt so miserable. मग मला असं वाटलं ना, इतकं वाईट वाटलं मला. Because he is the doctor and I am telling all doctor's आता prescriptions. दोघांमध्ये डॉक्टर कोण? डॉक्टर सुनील जॉन. मग मेडिकल सल्ला दिला कोणी पाहिजे? डॉक्टर सुनील जॉन. देत कोण होतं? पीटर सिल्वे. And so I just pressed his leg like that and said, sorry, I think so you need to speak on this subject. मग मी डॉक्टर सुनील जानचा पाय थोडासा असा धरला आणि जणू त्यांना मी म्हणालो की सॉरी, या भागावरती तुम्हीच थोडंसं ज्ञान जास्त दिलं पाहिजे, मी नाही. Amen. कारण मेडिकल क्षेत्र आहे हे. Sometimes we think that we are the jack of all trades. कधी कधी आपल्याला उगीच असं वाटतं काय की मला सगळं येतं. It's his grace. सगळं काय येतं त्याची कृपा आहे. You must have also faced some incident like that. तसं काही घटना तुमच्याही जीवनात झाल्या असतील. How you felt the first time you bragged about something in front of a real expert. पहिल्यांदा कोणीतरी खूप मोठा एक्सपर्ट होता, ज्ञानी होता, आणि त्याच्यासमोर तू स्वतःविषयी उगीच बारगळायला लागला. And how we were
how we felt humiliated. आणि मग कसं आपल्याला असं लज्जित झाल्यासारखं वाटलं की बब 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 एवढ्या मोठ्या माणसासमोर मी उगीच स्वतःचा भोंगा वाजून आले. And sometimes we blow our own trumpet before God. आणि कधी कधी भल्या मोठ्या देवासमोर आपण स्वतःचा भोंगा वाजवतो. I mean, how foolish it is to brag before God. किती मूर्खासारखं झालंय हे. अरे देवासमोर काय भोंगा वाजवायचा स्वतःचा. He will say, I know all this, man. देव Don't tell म्हणेल me. तू बोल मत, तेरा सब मुझे मालूम है. You are saved by my grace. एक तर तुझं तारण मी माझ्या कृपेने केलंय. You don't deserve heaven, I'm taking you. स्वर्गाच्या लायकीची तू नाही, मी तुला नेतोय. So in the end, I will give you only two legitimate criteria to have arrogance and pride. तर शेवटी मी कायदेशीर असे दोनच मुद्दे देईन. एक गर्व आपल्यामध्ये बाळगण्यास्तव. Yes, only two legitimate criteria. दोनच कायदेशीर बाबी तुम्हाला मी देईन की ज्यातनं आपण गर्व बाळगू शकतो. Yes, and see where you fit in. आणि मग तुम्ही तपासा, तुम्ही तुमचं तपासा की त्या दोन मधून तुम्ही कुठे फिट बसता. Then you can boast. मग तुम्ही गर्व बाळगू शकता. First, एक, can you speak a full universe into existence like God did in Genesis 1? उत्पत्ती 1 मध्ये देवाने बोलून संपूर्ण सृष्टी अस्तित्वात आणली, तशी तुला बोलून संपूर्ण सृष्टी अस्तित्वात आणता येईल की तू म्हणशील प्रकाश होवो आणि प्रकाश होईल. मी म्हणीन चंद्र येवो आणि येईल का तो. नाही ना. So that one we failed. मग झालो नापास आपण पहिल्याच. Second, 2. there are many, but only two I'll give तसं you. तर अनेक आहेत, 2च देतो. Can you raise yourself from the dead? मेल्यानंतर तू स्वतःला जिवंत करू शकतो की आज मी मेले पण मी स्वतःला जिवंत करून परत आले. You cannot. नाही, Only Jesus could do. हे येशूच करू He शकतो. said, I am the resurrection and the life. कारण येशू म्हणाले मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. So if your answer for either of these questions are yes, then you are entitled to be या proud. दोन्ही प्रश्नांचं उत्तर तुझ्याकडे हो असेल तर तू गर्व बाळगू शकतोस. नो असेल तर नाही. So we cannot pride in anything. आणि नोच उत्तर आहे याचं. तर आपण नाही कशात गर्व बाळगू शकत. Humility is the only option left. नम्रता एकच पर्याय उरला. And I pray आणि मी प्रार्थना करतो that we may fix this truth in our heart हे सत्य आपण आपल्या हृदयामध्ये फिक्सच करून टाका and walk humbly with our God आणि देवाबरोबर नम्रतेनं चाला and walk humbly with one another. आणि एकमेकांशी पण जरा नम्रतेनंच चाला. Because in that, त्याच्यातच God will elevate us. देव आपल्याला उन्नती देईल. Praise God. देवाला धन्यवाद. Shall we all look to God? पाहायचं का देवाकडे सगळ्यांनी. And in retrospect, we will check our lives देवाकडे बघताना स्वतःच्या जीवनाचं आपण परीक्षण करूया and see where we stand. आणि बघूया आपण कुठे उभे राहतो. Let us tell the Lord now. प्रभूला आपण आता सांगूयात Lord, की प्रभू, like David said, दाविदाप्रमाणे म्हणा Lord, my heart is not haughty, Lord. की प्रभू माझं हृदय असं उन्मत्त नाही. Neither do I dwell into big things. प्रभू माझं हृदय उन्मत्त नाही. माझी नजर चढेल नाही. ज्या गोष्टी मला कळत नाहीत त्या Yes. गोष्टींमध्ये मी पडत नाही. Lord, my heart is not haughty. प्रभू माझं हृदय उन्मत्त नाही. Say it. बोला बोला तुम्ही सांगा Lord, my देवाला heart is not haughty. की प्रभू माझं हृदय चढेल आणि उन्मत्त नाही. ज्या गोष्टी मला कळत नाहीत त्यामध्ये मी पडत नाही. Yes. Only by your grace I am what I am. फक्त तुझ्या कृपेनं जे मी आहे ते आहे. In all your blessings, तुमच्या सर्व आशीर्वादांमध्ये Lord, in all your blessings, प्रभू तू जो काही आशीर्वाद दिला त्या सगळ्यात I don't want to be proud, Lord. मला घमेंडी नाही बनायचं. Keep my feet on the earth. माझे पाय जमिनीवरच ठेव. Keep my eyes only on you. माझे डोळे फक्त तुझ्यावर ठेव. Say it with all your heart. संपूर्ण हृदयाने बोलाल बर का बोलताना. The Lord says, प्रभू म्हणतो I resist the proud, मी गर्विष्ठांना विरोध करतो but give grace to the humble. पण जे दीन आणि नम्र आहेत त्यांना कृपा देतो. Grace of the Lord is coming upon you. देवाची कृपा तुमच्यावर येत आहे. Walk humbly with your God. नम्रपणे देवासमवेत चाला. Walk humbly with your brethren. नम्रपणे बंधुजनांबरोबर चाला. Walk humbly in your home. नम्रपणे आपापल्या घरांमध्ये चाला. God's grace will constantly rest upon you. देवाची कृपा सातत्याने तुमच्यावरच राहील. Let not little pride also enter us. थोडाही गर्व आपल्यामध्ये येऊ देऊ नका. If pride enters, जर गर्व आपल्यात आला no blessings from God will be तर ours. देवाकडचे आशीर्वाद आपले होणार नाहीत. Every devil of pride, सगळा तो गर्वाचा सैतान I command you in the name of Jesus. मी आज्ञा करतो तुला येशूच्या नावात. Leave my people in Jesus. माझ्या लोकांना दे सोडून You येशूच्या नावात. touch their lives, O Father. प्रभू तू त्यांच्या जीवनांना स्पर्श कर Bless them now. आणि त्यांना आशीर्वादित कर. Open up
blessed doors for them. आशीर्वादित दरवाजे त्यांच्यासाठी उघड. Satisfy them with all things. समाधानी कर त्यांना सर्व What गोष्टी is देऊन. not happening, let it start happening from now काही on in घडत नाही Jesus' ते name. आतापासून त्यांच्या जीवनात येशूच्या नावात घडू दे. I claim all the blessings हे सगळे आशीर्वाद मी मागतो for त्यांच्यासाठी, all my people माझ्या सर्व लोकांसाठी in Jesus' name. येशूच्या नावात. Amen and amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. It's so nice that you have heard today's word. तर छान आपण आज उपदेश ऐकला It's so nice that I know you will start walking in humility आणि हे पण छान आहे, मला माहिती आहे तुम्ही सगळे नम्रतेत चालणार आहात, because this has opened God's effective doors for you. कारण यातूनच देवाचं एक प्रभावशाली दार तुमच्यासाठी उघडणार आहे आणि उघडलंय. More of grace will come upon you. अजून कृपा, भरपूर कृपा तुमच्या जीवनावर येत राहील. What is not happening will start happening. जे घडत नाही ते घडायला लागेल. Blessings will be yours. आशीर्वाद तुमचे होतील. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. See you again. आपली परत भेट होईल. Amen. आमेन.